कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माझ्या आईने आणि भावाने माझ्यासाठी आणि कुटुंबासाठी खूप केलं आहे। हे सगळं साम्राज्य जे उभं केलंय ना, सगळं माझ्या आईने आणि भावाने कष्टाने उभं केलंय। माझं काहीच नाही आता। माझं काय माहिती, आयुष्यात मी पहिल्यांदा एका मुलीवर प्रेम केलं, फसवणूक झाली माझी तिथे। त्याच दरम्यान सावली माझ्या आयुष्यात आली। ज्या परिस्थितीमध्ये सावली माझ्या आयुष्यात आली ना, ती परिस्थिती फार चुकीची होती। माझा सावलीवर राग नव्हता, त्या परिस्थितीवर होता। स्वतःला सावरलं मी। काळांतराने लक्षात आलं की सावली पण त्याच परिस्थितीमुळे त्रासली गेली। तिच्या बाबतीत दया आली मला। तीच भावना पुढे मैत्रीत बदलली। तू तिचा भाऊ असशील, पण खरं सांगतो तुला, माझं सावलीवर प्रेम नाही। मी सावलीवर प्रेम नाही करत देवा। फक्त एक वेगळी फिलिंग आहे। काळजी वाटते मला सावलीची। तिच्या बाबतीत चांगलं घडावं असंच वाटतं। तिच्या हक्काचं तिला फक्त मिळू दे बस। सर, परवाच्या दिवशी घाटात जो अपघात झाला ना, त्याचा आरोपी सापडलाय। त्याने एका 20 वर्षाच्या पोरीला गाडीने उडवल्याची कबुली पण दिली आहे सर। काय केलंस तिच्यासोबत? अरे काय केलं तिच्यासोबत? सांगतो साहेब। बोल। आम्हाला रात्रीचं काहीच दिसलं नाही आणि ती मुलगी गाडी खाली आली, आम्हाला काही समजेना। मग आम्ही तिला उचलून नदीत फेकून दिलं। येऊन जायला देवा, सावलीला शोधायला हवं आपण। हो, चल शोधू आपण। तू शांत हो सारंग। नदीत सारंग शांत हो। आपली पण सिस्टर आहे ती। जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असेल ना तरी आपण शोधून काढू तिला। तू काळजी करू नकोस। कोरपडे सर, कामाला लागा। आपली टीम तिकडे पाठवून द्या। जिथे ऍक्सिडेंट झालाय त्या नदीपात्राची तपासणी करा। ओके सारंग, टेन्शन घेऊ नको। काही झालं तरी आपली सावली सापडणारच, कळलं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।